थँक्यू सो मच. यानंतर ईश्वरीला विनंती आहे की अगदी थोडक्यात बोलायचं आहे तुला, कारण आपला बराचसा कार्यक्रम अजून शिल्लक आहे. नमस्कार. नमस्कार. मी काय तुमच्या समोर भाषण करायला नाही आली, मी तुमच्या सोबत बोलायला आली. म्हणून काही चुकेल तर तुमची नात समजून, तुमची बहीण समजून, तुमची मुलगी समजून माफ करून द्याल ना? मग बोलू का? कधी संकटासमोर छाती काढून उभे राहा, तर कधी संकटासमोर मिश्किलपणे सामोरे जा. पण आपल्याला चालायचं आहे, पुढे जायचं आहे. हे स्वप्न मात्र दादा ताई तुमच्यामध्ये असलं पाहिजे, आणि त्यासाठी तुमच्यामध्ये असला पाहिजे कमालीचा आत्मविश्वास. मला सांगा, जंगलाचा राजा कोण? जोराने सांगा ना. जंगलामध्ये धावतो कोण छान? जंगलामध्ये ताकद कोणाची अंगात आहे? जंगलामध्ये नाचतो कोण छान? आणि गातो कोण छान? कोकिळा. आता मला सांगा, स्त्रियाला त्या मोरा इतकं नाचता येतं का? कोकिळे इतकं गाता येतं का? हत्ती इतकी ताकद आहे का? जिराफ इतका उंच आहे का? मग स्त्रियाला जंगलाचा राजा कोणी केलं? त्यानंच जाहीर केलं, मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहिती आहे? त्याच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे. सकाळी सकाळी उठून असा विभागात चालतो ना, समोर किती मोठा प्राणी आला, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघते सिंह, आणि त्याला म्हणते, जंगलाचा राजा मी आहे, बाजूला हो. हा जो कमालीचा आत्मविश्वास आहे ना, हा आत्मविश्वास पोरांनो तुमच्यामध्ये असला पाहिजे. मोठी स्वप्न बघा, काय करायचं ते आज ठरवा. परदेशातली अनेक विद्यापीठ आता आपल्या भारतात येऊन पाहताय. आता आपली स्पर्धा जगासोबत आहे. म्हणून तुमचे 96%, 97%, 99% मार्क्स जरूर मिळवा. आणि मार्कांच्या सोबत आपण कोणती कौशल्य आत्मसात करतो का? जपानचं हिरोशिमा नागासाकी सगळं उद्ध्वस्त झालं, पण जपान पुन्हा ताठमानेने उभं राहिलं. कुणाच्या भरोशावर उभं राहिलं? तर आपल्यासारख्या चेंगूमेंगू पोरांच्या भरोशावर उभं राहिलं. पोरांना कळलं, आमचं काम, आमचं ज्ञान देशासाठी आहे. पण आमचं झालंय काय? आम्ही सगळे मार्गांमध्ये अडकलोय. माझं सगळ्या पालकांना सांगणार आहे, पोरांना चांगल्या शाळेत टाकलं म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही. पोरांना शिक्षकांच्या हातात देऊन टाकलं म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. घरी गेल्यावर 5 मिनिट पोरांच्या अभ्यासाविषयी आपण बोलतो का? तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ कुठे आहे? आम्हाला त्याचं इंग्रजी कळतं का? आम्हाला त्याचं गणित कळतं का? आम्हाला त्याचं सायन्स कळतं का? आम्हाला त्याचं विज्ञान कळतं का? नाही कळलं तरी चालेल, पण पोरांना विचारा, आज काय शिकलाय शाळेत? उद्या काय अभ्यास घेऊन आणायला सांगितला? इथून जरी सुरुवात केली ना, तरी पोरांना कळेल आमच्या आई वडिलांचं लक्ष आमच्याकडे आहे. एक मिनिटाचा ब्रेक पाहिजे आजीबाई. आपले सन्माननीय रवी भाऊ राणा यांचे इथे आगमन होत आहे. भाऊंना विनंती आहे की आपण कृपया हॉलकडे पाचारण करायचं आहे आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण भाऊंचे इथे स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय आमदार रवी भाऊ राणा. आणि भाऊंना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं. सन्माननीय रवी भाऊ राणा यांना विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं. अशी विनंती आहे आपल्याला. एखादी गोष्ट करायची आहे, पण
म्हटलं बरं भीती फक्त अपयशाची नसते, बऱ्याचदा भीती यशाचीही असते. आमच्या इथे एका नातेवाईकाचा जपानला जाण्यासाठी नंबर लागला. यांना भीती विमानात बसायची, विमान पडले तर मी मरून जाईल. आता एवढ्या शिकल्या सवरल्या माणसाला विमानात बसायची भीती वाटावीच कशी? ही भीती सगळ्यात धोकादायक आहे. आणि ही भीती बाहेरून कोणी निर्माण करत नसतं, ती आपल्या मनातून निर्माण होते. ती भीती आपल्या आत्मविश्वासाच्या अभावातून निर्माण होते. बरेच लोक जमेल का तुला? नाही नाही, खूप कठीण विषय असतात. अरे परीक्षा कोण देणार आहे? आमच्या इकडे सगळं असंच असतं. सायकल शिकू का? नाही नाही, पडशील. पोहायला जाऊ का? नाही नाही, बुडशील. अरे मग करू का? मोबाईल बघ. कसं हो, आमच्या लहानपणी आपण लहान असताना आपले आई वडील आपल्याला म्हणायचे, इकडे नको जाऊ, बाऊ आहे. तिकडे नको जाऊ, बाऊ आहे. अंधारात नको जाऊ, बाऊ आहे. लहानपणाच्या कोवळ्या मेंदूत तो बाऊ असा बसतो ना. लग्न झाल्यावर पण बरेच लोक अंधाऱ्या खोलीत जातच नाही. हा दोष त्या माणसाचा नाही, त्याच्यावर लहानपणी जे संस्कार झाले ना. अंधारात बाऊ असतो, तो जातच नाही. किती मोठी अडचण निर्माण झाली. आमची सतत आमच्या अर्थजागृत मनावर कुणीतरी भीती घालत असतं. UPSC, अरे बापरे बोलूच नका. MPSC, ते तर सांगूच नका. छोट्या स्पर्धा परीक्षा त्याही कठीणच आहे. डॉक्टरकी, वकीलकी तीही कठीणच आहे. मुलाखत तीही कठीणच आहे. अरे बाबा, मग सोपं काय आहे? यशाची पायरी जर तुम्हाला गाठायची असेल तर ध्येय आणि कष्ट ठरवावंच लागेल. आमचे आई वडील कधीच आम्हाला म्हणत नाही, बेटा अभ्यास कर. आमचे आई वडील आम्हाला म्हणतात, बेटा तुला जो विषय खूप आवडतो ना, त्यात एवढं समज की तुझ्या बरोबर कोणी राहूच नाही. आणि माझा मोठेपणा म्हणून सावध नाही. मी कोणतंही चित्र द्या, 5 मिनिटात काढू शकते. आणि भाषण पाठांतर तर सोडा, वर्ग 12वीचं
ज्यानं हौदात उडी मारली ते पोहत पोहत अज्ञात पोचलं आणि त्याला विचार आला, या हौदात साप मगर फिरतोय आहे. त्यानं मनाचा निर्धार केला, सर्व ताकदीने पटून लावू आणखी ताकदीने पोहू लागला आणि पोहता पोहता पलीकडल्या काठावर जाऊन पोचला. राजा म्हणाला, आज मी धन्य झालो, या राज्याला पुढे चालवणारा शूरवीर पराक्रमी राजा मिळाला. अरे ज्याला मरण्याची फिकर नाही, माझ्या राज्याची आणि मुलीची काळजी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारत जावाय बापू. घ्या ही वर्णमाला आणि माझ्या मुलीच्या गळ्यात टाका. त्याने वर्णमाला तर घेतलीच नाही, राजाच्या हातातला माय घेतला आणि राजाला म्हणाला, ती तुझी सुंदर राजकुमारी आणि आपलं राज्य तुझीच घर. पहिले मला हौदात गंगावर लोटलं कोणी, त्याचं नाव सांग. आई बाप केवळ शब्द नव्हे, साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही. असे उपकार आमच्या आईवडील आमच्यावर करतात. म्हणून त्यांना जे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशीत नेलेलं जागत तीर्थासाठी. आई म्हणजे काय हो? आ म्हणजे आपला, आई म्हणजे ईश्वर. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगद्गुरु तुकोबरायांचे अप्रकाशित ग्रंथ आहे. पंचमी नावाचे ते ग्रंथ जगद्गुरु तुकोबराय सांगतात, चार चाकी गाडी नाही, बंगला नाही, ऐशो आराम नाही, जिवंतपणे माते पित्यांच्या इच्छा पूर्ण करणे. अहो माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अट्टहास केला. आज त्या माता जिजाऊंच्या नावाने मोठमोठी वृद्धाश्रम आहे. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. जेव्हा कार्तिक स्वामीला गणपतीला परिक्रमा करायची होती, तेव्हा कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनात बसून निघून गेले आणि तेव्हा गणपतीला परिक्रमा प्रदक्षिणा करायची होती. बाकी इकडं तिकडं न करता आई वडील शंकर पार्वतीला परिक्रमा करतात आणि जगातलं सर्वात पुण्याचं काम आपल्या पदरामध्ये घेतलं. पण आजची पोरं गणपती देवी उठण्याच्या दिवशी डॉल डीजे वरती गाणे वाजवतात. मुन्नी बदनाम झाली, शीला जवान झाली, पिंकी पैसे वाली झाली. चक्रा 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 नकरा 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 शांताबाई धिंगणांची कणान शांताबाई. आता शांत झाली, कांत झाली. आता कुणाचं नाव? आला बाबूराव. आता आला बाबूराव. मी सगळ्या मुलींना सांगते, हात जोडून विनंती करते, ज्या कष्टानं तुमच्या बापानं तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि त्यांना सोडून जर तुम्ही पळून जात असाल, तर त्या आईच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या बापाला होतात का? मी सगळ्या तरुण पोरांना एकच प्रश्न विचारते, एखाद्या मुलीला पळून येणं म्हणजे मर्दांगी नाही. अरे बेड्या, प्रेम 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 म्हणतोस तू. अरे बेड्या, प्रेम 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 म्हणतोस तू. खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. तिला पळून नेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलं, पण तिच्या बापाचं स्वप्न मात्र कायमचंच दुरीला पडलं. तू तुझी मर्दांगी तिच्या भावासमोर कदाचित दाखवली असेल, पण सन्मानाने फिरणाऱ्या तिच्या भावाला मान मात्र खाली घालायला लावली. अरे वेड्या, प्रेमात नक्की तू काय कमावलं? तुला वाटत असेल मी प्रेमात सर्वस्व मिळवलं, सगळ्या घरच्यांना दुखून. मात्र अरे वेड्या, प्रेमात नक्की तू काय कमावलं? प्रेमच करायचं असेल तर आपल्या राष्ट्रावर करा, आपल्या देशावर करा, आपल्या आईवर करा, आपल्या वडिलांवर करा. धन्यवाद. क्या बात है. आजीबाई, तुम्ही शाळेत शिकवता का? कोणत्या? तुम्ही शिकवता शिक्षकांना? तुमच्याकडे पाहून असंच वाटत आहे. बरं घ्या, तुमच्यासाठी संजयजी राठी यांच्याकडून हे बक्षीस मिळालेलं आहे. हे घ्या, एका जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि इतक्या मोठ्या लोकांसमोर इतक्या धाडसाने बोलणं ही एक खूप मोठी कला आहे. ही धाडसाने बोलते आहे आणि मी धाडसाने तिला थांबवते आहे. आमच्या दोघींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजीबाई 6व्या वर्गात शिकतात सध्या. कोणाला काही मोटिवेशन पाहिजे असेल तर आजीबाईंचा नंबर घेतलेला आहे, इथे तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. यानंतर सन्माननीय अविनाशजी पत्तेवार सर यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं.